आहात स्वराज्य संदेश, बातम्या लोकहिताच्या। धनंजय सावंत व केशव सावंत यांना जीवे मारण्याची पत्राद्वारे धमकी। माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत व त्यांचे बंधू भैरवनाथ शुगर वाशीचे संचालक केशव सावंत यांना तुमचा संतोष देशमुख करण्याची धमकीचे पत्र ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकामार्फत देण्यात आले। त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेबाबत ढोकी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे। याबाबत जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी सांगितले की आमच्या कारखान्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाकडे अज्ञाताने हे पत्र देऊन आम्हाला द्यायला सांगितले। विधानसभा निवडणुकीपूर्वी माझ्या घरासमोर गोळीबार झाला होता। त्याची सखोल चौकशी केली असती तर कदाचित ही घटना घडली नसती। ज्या ठिकाणी पूर्वी गोळीबार झाला त्यावेळी तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री होते, पालकमंत्री होते, त्यांचे हे निवासस्थान आहे, तरी त्या घटनेचा तपास लागला नाही ही खेदाची बाब आहे। प्रशासन हे आमचा जीव गेल्यावर बघणार का हा माझा प्रश्न आहे। तुम्ही सत्य परिस्थिती बघा। SP साहेबांना वारंवार गोळीबार प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी केली होती। सरपंच संतोष देशमुख यांचे प्रकरण झाले, त्यामध्ये ते देशमुख आहे, मी सावंत आहे, मग काय आमच्यामध्ये फक्त मराठा टार्गेट आहे का? विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाडकी बहीण कार्यक्रम होता। त्याच्या एक दिवस आधी गोळीबार झाला होता, त्याचा देखील अजून तपास लागला नाही। आम्हाला जी पत्राद्वारे धमकी दिली त्यावर 100 रुपयांची नोट दिली आहे, म्हणजे सुपारी कोण देते का? पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या दोन्ही घटनेचा सखोल तपास करावा। 2 दिवसात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती धनंजय सावंत यांनी दिली आहे। पाहुयात काय म्हणाले धनंजय सावंत। दादा, आपण पाहतोय की काल एक पत्र सोशल मीडियामध्ये व्हायरल होत होतं की आपल्याला त्यामध्ये धमकी देण्यात आली, नेमकं काय त्याबद्दल काय माहिती द्या? नाही, काल जे पत्र आलं त्याच्या अनुषंगानं ते पत्र पोलीस स्टेशनला देऊन आपण त्याच्यावरती पोलिसांना कारवाई करायला सांगितलेली आहे। त्यांनी तिथं NC दाखल केलेली आहे। त्याचा तपास पोलीस प्रशासन घेत आहे। आता तपास फक्त मागच्या वेळेसारखा होणे, एक पारदर्शक चांगल्या पद्धतीनं व्हावा हीच माफक अपेक्षा जिल्हा पोलिसांकडून आहे। कारण मागच्या वेळेस माझ्या घरावरती ज्यावेळेस फायरिंग झालं त्याच्यात अजून तरी काय निष्पन्न झालं नाही किंवा तो तपास काय स्टेजला आहे किंवा काय पद्धतीनं चालू आहे। कारण तो तपास पहिला LCBPI करत होते, त्याच्यानंतर तो DYSP इकडं वर्ग करण्यात आला, अशा बऱ्याचशा चेंजेस त्याच्यामध्ये झाल्या, पण अजून तरी काय कळलेलं नाही। मागच्या वेळेस जे फायरिंग झालं त्याच्यामध्ये काय झालं कळलेलं नाही आणि त्यातूनच कुठं आम्ही बाहेर निघतोय तोपर्यंत हा दुसरा प्रकार घडला। त्याच्यामुळं माझ्या आपल्या माध्यमातून सगळ्या पोलीस प्रशासन जिल्हा पोलीस प्रशासनाला विनंती राहील की बाबा याच्यात तरी पारदर्शक आपण तपास करून जे कोण दोषी असतील त्याच्यावरती कारवाई करा। कारण कारवाई कधी होणार? कारण मला वाटतं आज इलेक्शनच्या अगोदर, कारण त्यातून आम्ही कसं बाहेर आलो, इलेक्शन सुरू झाले, इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये त्या भागात फिरणं या सगळ्या गोष्टी आहे, यातून आम्ही बाहेर आलो। पण अजूनसुद्धा कुठंतरी एक कौटुंबिक परिस्थिती आपण जशी म्हणतो, कारण माझी मिसेस, माझी मुलगी, माझा मुलगा, आम्ही चौघं या ठिकाणी राहतो आणि आपण बघत असाल कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी आहेत। तर यातून बाहेर पडण्यासाठी की बाबा पोलिसांनी त्यात चांगली मदत करावी एवढीच माझी माफक अपेक्षा आहे आणि ते करतील। दादा, याच्यामध्ये काय आपण तक्रार वगैरे दिली का? आपला संशय आहे का? संशय असा नाही आहे, मी तक्रार दिलेली आहे। काल अज्ञात व्यक्तीच्या नावानं ढोकी पोलीस स्टेशनमध्ये NC नोंद झालेली आहे। त्यांचं काल दुपारपासूनच पथक, त्यांचे दोन्ही PSI, त्यांचे API फिरतायत, बघतायत, कारण हा प्रकार जो झाला आहे तो चुकीच्या पद्धतीचा झाला आहे। दादा, ही सलग दुसरी घटना आहे आपल्याबाबतची। विधानसभेपूर्वी देखील आपल्या अगदी घरासमोर गोळीबार झाला होता, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीच एकनाथ शिंदे साहेब यांची देखील सभा होती, परंतु त्या गुन्ह्याचा देखील अद्यापपर्यंत तपास काय लागलेला नाही। काय सांगा? तेच काय कळेना, म्हणूनच आता याच संदर्भात याच अनुषंगानं येत्या 2 दिवसात मी या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब उपमुख्यमंत्री, या दोन्ही नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या दोघांची या संदर्भात मी भेट घेणार। आता या ठिकाणी आपण पाहतो की अद्याप आपल्या घराबाहेर काय पोलीस बंदोबस्त वगैरे देण्यात आला आहे का या घटनेत? नाही, ॲक्च्युली काय पोलीस बंदोबस्त आहे, बंदोबस्त म्हणजे तो जुनाच आहे। साहेब पालकमंत्री होते ज्यावेळेस सगळ्या गोष्टी झाल्या त्यावेळेस बंदोबस्त होता,
पण माझ्या घरावरती फायरिंग पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा झालंय. याच्यावरती काय कारवाई झाली? पोलीस प्रशासनानं 1-3चा गार्ड दिला म्हणतात. 1-3चा गार्ड म्हणजे त्यांचे 3-4 कर्मचारी असतात. त्यांचा एक कर्मचारी इथं असतो कंटिन्यू. पण त्याच्यावर कारवाई काय झाली किंवा पोलीस प्रशासन त्याच्यावर काय कारवाई केली? काहीच नाही. म्हणजे नेमका तपास कुठल्या देशाने चाललाय, कोण करताय का करायला लावतंय हेच काय कळायला. याच अनुषंगानं म्हणून तर मी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांची भेट घेणार आहे. आता नेमकी आपली मागणी काय असणार आहे या दोन्ही घटनेनंतर? हे बघा, एकतर मागणी एकच असेल की आमच्या जर जीवितास काही धोका झाला याची सर्व जबाबदारी, कारण मागचा इन्सिडेंट पकडता ही पोलीस प्रशासनाची असेल. हा तर मुद्दा क्लिअर आहे. कारण फायरिंग झालं होतं त्यावेळेस आज 3-4 महिने झाले. 4 महिन्यात काहीतरी आउटपुट निघायला पाहिजे पोलिसांना. अजून त्यांना काही मिळालेलं नाही. हेच होत असताना ह्या प्रकार घडला. मग हे राजकीय दोषातून चाललंय की अजून कोणाची काय अपेक्षा आकांक्षा आहे म्हणून चाललंय हे कळायला काय मार्ग नाही. दादा, आपण ते धमकी दिलं त्या पत्रावरती 100 रुपयाची नोट देखील पाहायला मिळते. सुपारी असू शकते.